चला बॅक टू द क्रिकेट. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन येताना दिसत आहेत ते म्हणजे यापुढील सामन्याकडे वळूया आकाशजी गुप्ता यांच्याकडनं. धन्यवाद अमित. या ठिकाणी आकाशजी आपण पुढच्या इनिंग मध्ये जरूर त्यांचा आवाज ऐकणार आहोत, परंतु जाऊया. चला 3 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक कंप्लीट करायचं. विनंती असेल अवघे 3 मिनिट आपल्याकडे, त्यांनी 3 मिनिटांमध्ये जर काही षटक कंप्लीट झालं नाही तर मात्र 5व्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असेल याची आपण दक्षता घ्यायची. यावेळेला रिव्हर्स बॅटिंग करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त. खरं तर दीपक म्हटलं तर मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू, परंतु आता मात्र पूर्णतः हतबल आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि अवघ्या 6 या धावसंख्येवर खेळतो आणि 6 पैकी 4 हे त्यानं पहिल्या चेंडूवरती लगावले होते. यावेळेला मोठा फटका. टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. कंप्लीट केला जातोय झेल आणि इथून मात्र परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. दीपक बॅक टू द पॅव्हेलियन. दीपक मात्र या ठिकाणी आपल्याला हताश निराश मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. खरं तर एक्सेलरेट करण्याची गरज होती आणि त्या वेळेला हा फलंदाज मात्र आपली महत्वाची विकेट या ठिकाणी गमावतोय. नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहा तुमच्या स्क्वॉड मध्ये असणाऱ्या प्रत्येक खेळाडूला किमान एका सामन्यामध्ये संधी देणं गरजेचं आहे. ही या स्पर्धांची नियमावली. म्हणजे ज्या खेळाडूंची तुम्ही निवड केली आहे तो खेळाडू मात्र तुम्हाला संघामध्ये घेणं किंवा संघामध्ये त्या खेळाडूला स्थान देणं अनिवार्य असेल. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. करण आणखीन एक युवा टॅलेंट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि याच युवा टॅलेंटला त्यांचे कलागुण दाखवण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ असावं या संकल्पनेतून मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळूयात आणि ज्या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल हा जरूर केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये हा नाणेफेक होईल. चला खेळाडूंना विनंती आहे लगेचच आपण सामना सुरू करायचा आहे. अवघ्या 2 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे आणि 2 मिनिटांमध्ये मात्र तुम्हाला हे उर्वरित 3 चेंडू कंप्लीट करायचे आहेत. जर का 20 मिनिटांपेक्षा जास्तचा वेळ घेतला गेला चेंडूची चाचपणी या ठिकाणी केली जाते. चेंडूची पाहणी या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून केली जाते आणि कदाचित चेंडू बदलण्याचा निर्णय. चला जुना चेंडू द्यायचा आहे. आयोजन समिती ऑर्गनायझिंग टीम जुना चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये नवीनच नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. हॅलो हॅलो रूल्स काय सांगतो. नक्कीच या दरम्यान जर का बघितले तर मनसेचे धडाडीचे कार्यकर्ता अर्थातच तळोजा MIDC अध्यक्ष मान्य श्री गुरुराज गायकर अर्थात गुरु गायकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आयोजक कमिटीला विनंती असेल की गुरु गायकर यांचं आदरातिथ्य स्वागत सत्कार करावा. सन्नी सिंग यांना नम्र विनंती असेल की गुरु गायकर यांचं इथं स्वागत करावं. संदेश पाटील यांना नम्र विनंती असेल. तर बिलकुल सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करूयात आपण. या षटकाचा जर विचार केला तर कमालीचा कमबॅक राहिलाय. पिंटू गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्याही प्रकारची धाव आतापर्यंत या षटकामध्ये दिली गेलेली नाहीये. 4ही चेंडू त्यानं निर्धाव फेकलेत आणि दीपक सारखी एक महत्वाची विकेट त्यानं मिळवली. याही वेळेला झेल घेण्याची संधी होती. 5वा चेंडू इथे निर्धाव फेकला जातोय. टाळ्यांचा गजर सांगतोय की या गोलंदाजाने मात्र कमालीची गोलंदाजी केली. 5 चेंडू निर्धाव फेकत असताना दीपक सारखी महत्वाची विकेट या स्पर्धेतलं आजच्या दिवसातलं निर्धाव षटक आपल्याला पिंटूच्या माध्यमातून पाहायला मिळणार का. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय करण जगदाळे. याही वेळेला स्विंग अँड मिस आणि याचबरोबर या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम गोलंदाज
अर्थातच पिंटू या गोलंदाजच्या नावावरती कमालीची गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक. 19.8 मिनिटांमध्ये या ठिकाणी मात्र हा पहिले 4 षटकं या ठिकाणी सब कंप्लीट केली गेली. चला चला, जास्त वेळ टीम मीटिंग आपल्याला करता येणार नाहीये. बा प्रकाशजी राठोडकर यांच्याकडनं मात्र तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक गोलंदाज पिंटू या गोलंदाजासाठी. त्याचबरोबर मैत्री 11 संदेशजी पाटील साहेब यांच्याकडनं देखील तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक, म्हणजे 1000 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी. बिलकुल, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कमालीची गोलंदाजी आहे. मनीष सावंतचा जर विचार केला, पहिल्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते मनीष सावंत, आणि 6ही चेंडू मनीष सावंत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती केवळ उभे राहत हा दृश्य पाहत राहिले की जिथे 6 चेंडू सलग निर्धाव फेकले गेले. संदेशजी पाटील साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक, आणि त्याचबरोबर प्रकाश राठोड साहेब यांच्याकडनं देखील तब्बल 500 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय तो अर्थातच गोलंदाज पिंटू, जो ठरलाय या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक फेकणारा गोलंदाज. काल आपण पाहिलं तर गोलंदाज ज्यानं 1 षटक हाताळलं होतं, 1 धाव देत 1 फलंदाज बाद केला होता, तो गोलंदाज होता तर राज जाधव. कालच्या